तुम्ही मला ओळखलं असेल, मला फोटोत पाहिलं असेल, बातम्यांमध्ये बघितलं असेल. हो, मीच आहे ती. विषय असा आहे ना की मी आणि राजवर्धन सर एकत्र लिव्ह इन मध्ये राहतो असं काही जणांचं म्हणणं आहे. पण तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मुळात आम्ही लिव्ह इन मध्ये राहत नाही. त्या दिवशीच रत्नमाला मॅडमनी जाहीरपणे सांगितलंय, कारण त्यांचा आमच्या नात्यावर पूर्ण विश्वास. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्हीही आमच्या नात्यावर विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं काय नातं आहे ते आमचं आम्हाला ठरवू द्या. ते ठरवण्याची घाई तुम्ही नका करू. तुम्ही माहेरच्या चहाच्या कॅफेमध्ये येता, आम्ही तुमचं अत्यंत पारंपरिक पद्धतीने आदरातिथ्य करतो. तुम्हाला कस्टमर न समजता आमचे पाहुणे समजतो. मायेने चहा देतो. तुम्ही इथे टेबलवर बसून कोणाविषयी काय बोलताय यात कधीच ढवळाढवळ करत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न असतील, तुमच्या नात्यांमधले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवायला हवा तेवढा वेळ इथे बसू देतो. आमची सुद्धा हीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमची स्पेस द्या. एखाद्या चुकीच्या घटनेवरून आमचं नातं जज करण्यापेक्षा आधी ती घटना योग्य होती का अयोग्य होती याची माहिती मिळवा ना. चुकीच्या माहितीचा वापर करून कुणाच्याही नात्याला जज करण्यापेक्षा त्या नात्याला त्याची स्पेस द्या. त्यामुळेच ते नातं जास्त फुलेल, ते नातं जपायला मदत होईल असं मला वाटतं. कळलं तुला? गेला 1 तास मी तुला हेच समजावते, नात्याला वेळ दे तरच आपलं नातं फुलेल ना. लगेच जज नको करत जाऊस. कळलं, सॉरी. टाळ्या अपेक्षित नाही आहेत मला फक्त माझं म्हणणं मांडायचं होतं. थँक्यू. ऐक ना, जरा महत्वाचं बोलायचं होतं. आपण परवा भेटूयात का? परवा ना माझ्याकडे पूर्ण दिवस आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये एक टेबल बुक करतो मी. ऐक ना, नाही उद्या नको प्लीज. ऐक ना, एक मिनिट. आई, एक महत्वाचा फोन येतोय, मी तुला नंतर फोन करतो. हा बोल ताई. काय कावेरी निघाली का कॅफेला जायला? ठीक आहे. हो, मी तिला विचारतो फोन करून कुठे येते. हो, मी जातो. हो. काय बच्चू, घाईत दिसतोयस? हो, जरा घाईत आहे. काय कावेरीवरती आहे ना 5 कॅफेची जबाबदारी टाकली आहे ताईनं. ताईचाच फोन होता. ती म्हणाली तिला मदत करायला जा म्हणून. काय नवीन आहे ना ती, तिला काही माहिती नाहीये कसं काम करतात, कुठलं डिपार्टमेंट कुठे आहे वगैरे. तो तिला मदतीला चाललोय मी. येतो. हा, कावेरीवर 5 कॅफेची जबाबदारी दिली. एवढा विश्वास बसलाय तिच्यावर? कोण कुठली परकी मुलगी एवढं काय तिला डोक्यावर घेऊन बसली रत्नमाला? चालेल. काय काय झालंय? असा का चेहरा पाडून बसलाय? तुम्ही कुठे निघालात आता? आम्ही शॉपिंगला चाललोय. उद्या रक्षाबंधन आहे ना. रत्नमाला काकीने सांगितलंय राख्या घेऊन ये. आणि तसंही मी घरात खूप बोर होत होते, म्हणून मीच आईना म्हटलं की चला आपण शॉपिंगला जाऊया. नाही पण आता तुम्हाला काय झालंय असे गाल फुगवून बसलाय ते? गाल फुगून बसून आता काय करू? त्या कावेरीवर रत्नमालाने इतका विश्वास टाकलाय
की तिच्यावर 5 कॅफेची जबाबदारी दिली आहे. आज 5 कॅफेची जबाबदारी दिली आहे, उद्या अख्खा माहेरचा चहा तिला सांभाळायला दे, पार्टनर करून घे आणि आपण बसू इथे कुळकुळ हलवत. तिचा इतका विश्वास बसलाय ना की कावेरीला सून करून घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. ही जी नवीन नवीन नाती बनून येत आहेत ना, ती काहीही करून थांबवायला पाहिजे, नाहीतर ही नवीन नातीच ना आपल्याला डोईजड होती. त्या मुलीचा इथे पाय रोवण्याआधीच हे सगळं थांबवायला पाहिजे. बाबा कशाला थांबवायचं? होऊ द्या की नवीन नाती तयार. रायदर आपण नवीन नाती बनवूया. काय बोलतेस, तुला कळतंय का? म्हणे नाती करूया. वेळ लागलाय का तुला? बाबा ऐकून तर घ्या माझं. उद्या रक्षाबंधन आहे आणि आता मी राख्या घेण्यासाठी जातेच आहे. तर 3च्या ऐवजी 4 राख्या घेऊन येते. अगं 4 कशा 3 नाही का? हे बघ, रत्न मला बच्चूला बांधेल हम्म आणि पिऊ राजवर्धन आणि आदित्याला. झाल्या 3. मग आणि आणि अजून एक बहीण आहे ना भावाला राखी बांधण्यासाठी. कावेरी राजवर्धन. काय? चांगला माणूस आहे, माझं लग्न होत नाही तरी मी कधी कुणाशी खोटं बोललो नाहीये. मी हुशार आहे, तुम्हाला चांगला पगार आहे, मी कुणाशी वाईट वागून नाही आता. प्रामाणिकपणे काम करतो तरी मला मुलगी नाही भेटली. कसं होणार आहे माझं? कधी होणार आहे लग्न? बच्चू मामा शांत हो. अरे कसा शांत हो सांग मला. कधी येणार आहे तो सोन्याचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये? राज, अरे माझं लग्न होत नाहीये रे. तुला सांगतो, पहिल्यांदा माझ्या वर्गमित्राच्या लग्नाच्या सनई चौघड्याची ऑर्डर मी दिली होती. त्या मित्राच्या मुलाच्या लग्नाच्या सनई चौघड्यांची ऑर्डर त्याने दिली आहे. त्याच्या मुलाचं लग्न आहे रे एवढ्यात. काय सांगतो आणि मी अजून तसाच बसलोय. मामा? काय झालंय? काय झालंय सांग मला. मी काय सांगू तुला? ज्या नवीन मैत्रिणीला मी फोन केला ना, तू सांगितलंस म्हणून, हा आपण उद्या नको आज किंवा परवा भेटूया. हा मग तिचा मला फोन आला होता. काय बोलली? मला म्हणाली आज भेटूया. काय सांगतो? मी खूप खुश झालो. मग पुढे काय झालं? मग म्हटलं आज तिला प्रपोज करून टाकूया. किती किती स्वप्न रंगवली होती मी, माझ्या लग्नापासून ते माझ्या मुलाबाळांपर्यंत. पण माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली रे, धुळीला मिळाली. मामा मामा नीट सांग, काय झालं नक्की? मी कसं सांगू आता? अरे बघ, हा बोल ना, पुढे बोल. अरे बघ, तिने मला राखी बांधली रे. काय सांगतो? बघ ना. हे असं केलं तिने? मग याला काय अर्थ आहे? अरे उद्या रक्षाबंधन आहे ना, मग इन ऍडव्हान्स मध्ये राखी असं म्हणाली मला. अरे असं कोणी करतं का मला सांग? अजिबात नाही. नाही, कुणाची काही भावना असू दे, पण कॅलेंडर म्हणून काही नियम पाळायचे असतात का नाही? नाही बघ मामा, मामा ऐक, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ही मुलगी गेली, जाऊ दे, दुसरी येईल. आणि देवानं तुझ्यासाठी कोणी ना कोणीतरी बनवली असेलच ना, कशाला टेन्शन घेतो? हे अचानक फिल्मी डायलॉग मारू दे ना, मला सांडपण करू नको सर. हे सावकाश. आणि देवानं माझ्यासाठी मुलगी बनवली असेल
तर ती काय रस्ता चुकतीये? मला सांग, पत्ता चुकतीये माझा का? माझ्या तोंडात कवळी आल्यानंतर तिला माझा पत्ता सापडणार आहे? राज मला सांग, मुलीला का हवं असतं मुलामध्ये? अरे माझ्यासारख्या सज्जन मुलाला मुली नाही म्हणतायत रे. तर मला एक्झॅक्टली सांग, मुलीला मुलामध्ये का हवं असतं? मामा, मी कसं सांगू आता मुलींना एक्झॅक्टली कसा मुलगा हवा असतो ते? मला कोण सांगणार आहे? मला कोण कोण आहे माझा वाली? एक व्यक्ती आहे जे तुला करेक्ट सांगू शकते की मुलींना नक्की कसा मुलगा हवा असतो ते. कोण? अरे काकू, काकू? कावेरी. कावेरी त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. त्या तुला एकदम करेक्ट सांगू शकतात की मुलीला मुलामध्ये नेमकं काय हवं असतं. थांब जरा. अरे झोपल्या असतील त्या, आता फोन लावतोयस? झोपू देत. कुणाच्या संसाराची घडी जर बसत असेल ना, तर कुणाची झोपमोड केली तर चालतंय, असा एक थोर माणूस बोलून गेलाय. कुणी? तुझा मामा, बच्चू मामा. वाटलंच मत. बच्चू मामा एवढ्या रात्री का फोन केला? हॅलो. हा कावेरी, हा बच्चू मामा, अहो एवढ्या रात्री का फोन केला? सगळं ठीक आहे ना? काहीही ठीक नाहीये, सगळं बिघडलेलं आहे इथे. काय म्हणजे? अगं कावेरी, मला आहे ना तुला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे ग. तुम्हा मुलींना मुलांमध्ये काय हवं असतं? म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. अगं कावेरी, अगं कसं सांगू तुला, माझं लग्नच जुळत नाहीये ग. मी किती सज्जन माणूस आहे मला सांग तू, किती सज्जन आहे. मी कधी कुणाशी खोटं बोलत नाही, मी कधी कुणाला फसवून पैसे खाल्ले नाहीयेत. मी आर्थिक दृष्ट्या स्टेबल आहे, स्टेबल. माहेरचा चहा सारख्या मोठ्या कंपनीत कामाला आहे, सगळं व्यवस्थित आहे ग, पण तरी मला मुली नाही म्हणतात. मला सांग, नाही मला तू सांग, मुलीला मुलामध्ये काय हवं असतं सांग. हो 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 बच्चू मामा, हो. काऊ एवढ्या रात्री कोणाशी बोलतेस? बच्चू मामांचा फोन आहे. बच्चू मामा, हॅलो बच्चू मामा, काय झालं? सगळं नीट आहे ना? हॅलो दाखल. हा? हॅलो दाखल, तू तरी मला सांग, मुलीला मुलामध्ये नक्की काय हवं असतं ते तुला नक्की माहिती असेल. काय? हे बघ, मी कधी कुणाची खोटं बोलत नाही, मी कधी फसून कुणाचे पैसे घेतले नाहीयेत. मी स्वकष्टाने उभा राहिलोय, आर्थिक दृष्ट्या स्टेबल आहे, एका मोठ्या कंपनीत माहेरच्या चहामध्ये काम करतो. नाही तुला नक्की माहिती असेल की मुलीला मुलामध्ये काय हवं असतं. प्लीज हेल्प मी. अगं सगळ्या मुली मला नाकारतायत ग. मला सांग, एवढं वाईट आहे का मी? सांग मला. हॅलो बच्चू मामा, अहो विषय असा आहे की आम्हा मुलींना की नाही समजून घेणारा, खरं बोलणारा, काळजी घेणारा, आम्हाला काय हवं नको ते बघणारा, आमचं मन जपणारा आणि आमच्यावर खूप प्रेम करणारा मुलगा आवडतो. दिसण्यावर काही नसतं हो, माणसाचं मन चांगलं असावं लागतं. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही असा अजिबात विचार करू नका की मी जाड आहे किंवा मी छान दिसत नाही. परत सांगते, माणसाचं मन महत्वाचं असतं.
मग या सगळ्या क्वालिटीज आहेत ना माझ्यामध्ये, मग तरी मला मुली नाही का म्हणतात सांग? टेल मी. आणि तुम्ही शांत व्हा बरं, आधी तुम्ही शांत व्हा. आणि तुम्ही जसा विचार करताय ना तसं काही नसतं. अहो, लग्न होण्यासाठी योग जुळून यावा लागतो. काळजी करू नका. देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकासाठी कुणी ना कुणीतरी राखून ठेवलेलं असतं. सगळ्यांच्या आयुष्यात येतो ना, तसाच तुमच्याही आयुष्यात तो योग जुळून येईल. फक्त थोडा धीर धरा, लवकरच तो योग तुमच्याही आयुष्यात जुळून येईल. म्हणतात ना, संयमाचं फळ नेहमी गोड असतं. अगं पण अगं किती वेळ संयम पकडायचा आहे मी आता? आणि कधी योग जुळणार आहेत माझे? मी म्हातार झाल्यावर? आता काय हातात काठी घेऊन जाऊ का हनीमूनला? कोण कोण असतंय तिकडे? कोण असणार आहे? राज असतोय. त्याने सांगितलं मला तुला फोन करायला. म्हणाला तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत म्हणून. द्या द्या, त्यांच्याकडे फोन द्या जरा. फोन कशाला देऊ? स्पीकरवरच आहे, बोल. काय हो, जरा तरी काहीतरी वाटू द्या तुम्हाला. एखाद्याचं दुःख असं हसण्यावारे नेतात का? कुणाची अशी थट्टा करू नये हा कधी. ओ काकू, मी त्याला शांत करायला फक्त म्हंटल की तुम्हाला विचारा म्हणून. ते चांगला वाढू, तुला कधी वाईट केलं नाही. आणि मला आवडलंय, पण मी एन्जॉय केलंय. त्या निमित्ताने तुम्हाला नक्की कसा मुलगा हवाय ते तरी कळलं मला. काकू, मी शोधू का तुमच्यासाठी मुलगा? कशाला? काही गरज नाहीये. मी बघेन माझं काय करायचं ते. हो तुम्ही ना माझ्यासाठी मुलगा शोधण्याऐवजी बच्चू मामांसाठी मुलगी शोधा. ठीक. आणि गप्प झोपा आता. तुम्हाला काय, सकाळी उशिरापर्यंत पाय पसरून झोपून राहाल? मला लवकर उठायचंय. गुड नाईट काऊ. गुड नाईट. पुढे वाली मला सांगा, कुठतरी सांगा रे, कधी होणार आहे? मी आहे तुझा वाली. हा बघ इथे बसलाय. हे घे, हे घे, पी 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 पी. मी म्हणतोय मिळणार मिळणार, मुलगी मिळणार. या बात. तानिया, अगं तयारी झाली ना ओवाळणीची? तू पूजेचं ताट काढलंस का? पाट मांडलास? रांगोळी काढलीस पाटाभोवती? हो 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 काकी, सगळी तयारी झाली. बरं, राजने आणि आदित्यने पिऊचं गिफ्ट रॅप केलं का? नाही तर तणतण करत बसेल ना ती. हो, गिफ्ट पॅकिंग करतायत दोघही. पण काकी काय करताय तुम्ही? अगं नारळी भात करतेस, नारळी पौर्णिमा आहे ना. आज खूप दिवसांनी राज पण आहे घरी सणाचा, म्हणून म्हटलं नारळी भात करूया. राजलाही खूप आवडतो. काकी, एक विचारायचं होतं, विचारू का? बोल ना. आज सणाचा दिवस आहे. माझ्या मम्माला आपल्या घरी बोलवू का? नाही म्हणजे आज ना मला मम्माची खूप आठवण येते. सणाचा दिवस आहे ना सानिया, कोणालाही बोल. सणाच्या दिवशी कोणाला बोलवायला मी कधी नाही म्हटलंय का? बरं काकी, ऍक्च्युली माझा मोबाईल ना मी बेडरूम मध्ये चार्जिंगला लावलाय, पूर्ण बॅटरीज डेड आहे. मला तुमचा फोन देता का मम्माला कॉल करायला प्लीज?
हो चालेल ना, तो तिथे माझा मोबाईल दे जरा. बंद करू. घे. हॅलो मम्मा. हा बोल बच्चा. हॅलो काकी, इथे नेटवर्क इश्यू आहे कदाचित, मी बाहेर जाऊन बोलते. हा. हॅलो मम्मा. हॅलो मम्मा. हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो.